एकनाथ केंगले, गाव कोणतं? गाव जांभोरी. जांभोरी. हां हा जो वळसे पाटलांचा विजय झाला हां. यामध्ये कोणत्या नेत्यांचा सहभाग होता? कसा त्यांनी वळसे पाटलांना विजय होण्यामागे हातभार लावला, काय वाटतं मला? आता वळसे पाटलाला हातभार लावासाठी ते रमेश भाऊ येवलेंचा जास्त पाठिंबा असला पाहिजे. आता आदिवासी भागातून त्यांनी देवदर्शन महिलांचं केलं, त्यामुळे रमेश भाऊच्या मागं भरपूर महिला पुरुष सगळे होते. रमेश भाऊनी शाळेसाठी कलर दिला, बरेच सुविधा करून दिल्या त्या. रमेश भाऊच्या मागं भरपूर हात होता तसा. त्यातनं त्यांनी माघार घेतल्यामुळे त्यांचं ऐकून सगळ्या समाजाने रमेश भाऊचं ऐकून वळसे पाटलांना पाठिंबा दिला. आदिवासी भागामध्ये रमेश येवलेंना मानणारा समाज किती असेल? आता 75% रमेश भाऊच्या मागं तर नक्कीच होता, पण त्यांनी माघार घेतल्यामुळं तरी त्यांचं ऐकून वळसे पाटलाला बरेच त्याचा साथ भेटली. फार थोडे निसटत्या मतांनी वळसे पाटलांचा विजय झाला. काय सांगा, जर रमेश भाऊ नसते तर हा विजय जड होता? हा विजय बहुत कसरीचाच होता म्हटलं तर. रमेश भाऊनी साथ दिल्यामुळंच त्याचा आम्ही म्हणतो ते निवडून आले. 1114 मतं काहीच नाही ना, रमेश भाऊंच्याच मतामुळे ते निवडणूक झाली. येणाऱ्या काळामध्ये रमेश भाऊनी कशा पद्धतीने राजकीय काम केलं पाहिजे, कोणत्या पदावर पाहायला आवडेल तुम्हाला रमेश भाऊ? पुढच्या पंचवार्षिकला तर 100% रमेश भाऊ आमदार झाले तर आम्हाला खूपच आवडेल. त्यांची आता सध्या नवीनच असूनसुद्धा त्यांची कामं सर्वांनाच पसंत होती. नाव सांगा. भरत घोडे. भरत घोडे. घोडे. गाव कोणतं? तळेघर. दिलीपरावजी वळसे पाटील विजय झाले. हां, चांगलं कशी निवडणूक झाली? चांगलं झालं, अभिनंदन आहे त्यांचं. अभिनंदन. कोणता सहभाग याच्यामध्ये विजयामागं कोणतं सहकार्य, काय वाटतं, कोणते नेते त्याच्यात? रमेश भाऊ येवले त्यांचा पाठिंबा दिल्यामुळं त्यांचा हात आहे. रमेश भाऊ येवले काय रमेश भाऊ येवलेंनी काय केलं तालुक्यामध्ये? भरपूर काही गोष्टी दिल्यात त्यांनी. एस.टी. आपलं बस लोकांची सेवा केलेली, म्हणजे देवस्थान इकडे तिकडे लोक पोचवलेले आहेत त्यांनी, आणि त्यांच्यावर भावना आहे लोकांची, त्याच्यामुळं पाठिंबा लोक त्यांना देतात. हा आदिवासी भाग जो आहे रमेश येवलेंमागं उभा आहे, कसा आहे, किती? भरपूर समाज आहे त्यांच्या मागं, निम्मा अर्धा समाज तर आहेच. जर रमेश येवले जर नसते तर वळसे पाटील जिंकले असते का? मी ते तेवढं सांगू शकत नाही, कसं ती लढाई असते. रमेश येवलेंचा फायदा कसा झाला वळसे पाटलांनी जिंकून? पाठिंबा दिल्यामुळं, ते एकत्र आल्यामुळं त्यांचा फायदा झाला. वळसे पाटील विजय झाले. तुमच्या इथं काय काय कामं केली येवलेंनी? येवलेंनी म्हणजे आपले जे बस आहेत, लोकांना दर्शन दिलं त्यांनी, भरपूर सुविधा त्यांनी उपलब्ध केली. तुम्ही सर्व कुणामागं आहात? हां, तुम्ही सर्व जे आहे मतदार हां, हे कुणामागं आहात आणि कुणाच्या सांगण्यावरून मतदान वळसे पाटलांना केलं? रमेश येवले भाऊ यांच्या सांगण्यावर काय केलं? यांच्या सांगण्यामुळे जे असेल ते आपलं त्यांनी सांगण्याप्रमाणे आपण त्यांचं काम केलं, बाकी काही नाही. कोणाच्या सांगण्यावरून काम केलं तुम्ही? नाही, सांगण्यावरून नाही केलं आम्ही. म्हणजे कसं काम केलं असं विचारलं मी तुम्हाला? चांगलं काम केलं त्यांनी, म्हणजे त्यांचं काय असं. तुम्ही वळसे पाटील साहेबांचं काम केलं ना, हां हां, तर कुणाच्या सांगण्यावरून केलं? वळसे पाटलांचं तुम्ही काम केलं तर वळसे पाटील निवडून आणले तुम्ही? रमेश भाऊ येवले दादांमुळेच, ते पाठिंबा दिल्यामुळं त्यांना साथ भेटली ना थोडीफार, त्यामुळे विजय झाला.